नंतर जा चालेल. आणि खाली मांडी घालून बसायला थोडे दिवस चहा ना. थोडे दिवस. या इकडे चला. हळू हळू हां या. ओके. कधीपासून असं ॲडमिट व्हायला नाही आज बाहेर होतं का? अच्छा बाहेर नाही. हां पण हॉस्पिटलमध्ये हा पेन होत होता ना, तर चेतन पाटील सर आहेत ना MD, त्यांच्याकडे ॲडमिट केलं होतं. त्यांच्याकडे 2 दिवस ॲडमिट केलं होतं. त्यांनी इंजेक्शन वगैरे देऊन थोडा वेळ सांगितला, हॉस्पिटलाइज केलं होतं. इंजेक्शन वगैरे देऊन ओके होते. घरी आल्यावर परत त्रास होता. त्यानंतर मग डॉक्टर आवारे, परत ते बेग म्हणून डॉक्टर ऑर्थो MS ऑर्थो 2 MS ऑर्थो आहेत ना, त्यांना आम्ही सजेस्ट केलं ऑपरेशन वगैरे काही नाही काय. तुम्हाला जागेवर चालत नाही तुम्ही उठा. चालल्या म्हणजे बस ना. कशा चालू तुम्ही मला बघायचं. फालतू काय सर्व करा. आता लिफ्ट नाही आलं ना, स्वतः चालत आले पाहिजे. चालेल ना. बॉडी को जाता है मतलब थोड़ा रिलैक्स हो रहा है बॉडी ढिला. फालतू झोपायचं. पायवर फालतू झोपायचं. इकडे पकडत सोडू नका. सरांचे ID वर गेले का तुम्हाला पूर्ण व्हिडिओ भेटून जातील. सरांना फॉलो करेल का? नाही. फॉलो करा. शॉकीला चालेल ना. कुठं दुसरं ऑप्शन नाही का शॉपच्या? ताकद वाढली काय तसंच आहे. हा दुसरी बोलले पहिले तरतर करायची. आता खरंच ना. हा भरपूर प्रोसेस बाकी आहे. नको पालतो. या इकडे तुझं चालू. या इकडे. आता एक सांगा, ते काल आले तेव्हा काय कंडिशन होती ना, आता काय कंडिशन? वाईट कंडिशन होतं. ओके. आणि किती दिवसापासून होतं तसं? 1 महिन्यापासून खूप त्रास मध्ये. ओके. आणि बाहेर किती खर्च आला एवढं इथपर्यंत कालपर्यंत? 50,000 रुपये गेले ना. काय? 40-50,000 रुपये गेले. ओके. खरंच बोलताय ना. बरेच जण खोटं वाटतंय असं. नाही खरंच बोलते. 40-50,000 हॉस्पिटलमध्ये टाकून पण मला 5 पैशाचा पण फरक पडतो. ओके. मग इकडे 2 दिवसात किती खर्च आला एक कसं दिवस पण वाटतं? असं झोपले नव्हते. टॅबलेट्स घेऊन का मला पेन किलर खाल्ली म्हणजे इंजेक्शन घेतले तर मी रात्री झोपले, असं काहीच झालं नाही. ओके. रात्री मी इकडून गेल्यावर 1 महिन्यानंतर झोपले. बाप 1 महिन्यानंतर? 1 महिन्यानंतर अक्षरशः म्हणजे मी रडायची झोपणे जाते. ओके. रात्री झोपले. काय टेन्शन घेऊ नका. पूर्ण क्लिअर करून ठीक आहे.